काय सारखं सारखं हे उष्ण ते थंड, कुणी म्हणतं दही उष्ण, कुणी म्हणतं ताक पण उष्ण. याच विषयावर खऱ्या ओरिजिनल आयुर्वेदात काय सांगितले ते समजून घेऊया, ते पण अगदी सोप्या भाषेत आणि आयुर्वेदामध्ये असलेल्या संदर्भासह. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती सांगणाऱ्या आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फार पूर्वीपासूनच आपल्या खाण्यापिण्यात येणारा प्रत्येक पदार्थ थंड आहे की अंगामध्ये उष्णता निर्माण करणारा आहे याची माहिती घरातल्या जुन्या जाणत्या माणसांना असायची. आज त्या सगळ्यांचीच उणीव सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स भरून काढतायत. पण याबाबतीत एवढी कन्फ्युजिंग माहिती आणि खरं तर बऱ्याच वेळेला चुकीचीच माहिती लोकांसमोर ठेवली जाते. त्यामुळं अनेक जण या गार गरमच्या कन्सेप्टलाच वैतागलेत. या डॉक्टर लोकांच्यातच याबाबत एकमत नाही आणि हे आम्हाला काय सांगणार, अशा कमेंटसुद्धा सोशल मीडियावरच्या अशा रीलला किंवा व्हिडिओजवर येत आहेत. म्हणूनच आयुर्वेदानं सांगितलेला उष्ण म्हणजे गरम आणि शीत म्हणजे थंड हा कन्सेप्ट मुळापासून समजून घेणं आज जास्त आवश्यक झालं आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार ना, प्रत्येक औषध म्हणण्यापेक्षा प्रत्येक द्रव्याची, प्रत्येक सबस्टन्सची स्वतःची एक युनिक अशी प्रॉपर्टी असते. प्रत्येक द्रव्य काही ना काहीतरी काम करत असतं. प्रत्येकाला स्वतःची चव असते. प्रत्येक द्रव्य, मग ते औषध किंवा आहार काही असलं तरी शरीरात पचन झाल्यावर त्याचा काहीतरी इफेक्ट शरीरावर दिसत असतो. आणि या इफेक्टलाच किंवा या शक्तीलाच आयुर्वेदानं शीतवीर्य आणि उष्णवीर्य अशा शब्दात वर्णन केलं आहे. आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यात जे खोलवर रुजलेले उष्ण आणि थंडचे कन्सेप्ट आहेत ते हेच आहेत. शीतगुणाचे पदार्थ म्हणजे थंड पदार्थ हे मनाला प्रसन्नता देतात, शरीरातल्या सगळ्या बारीक सारीक कणांना टवटवीतपणा आणतात, शरीराची ताकद वाढवतात, शरीरात उलसरपणा निर्माण करतात, युरिनचं प्रमाण वाढवतात, अंगाची आग होणं कमी करतात. पण संतुलित प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ले तरच, आणि जेवढी शरीराला त्याची गरज आहे त्याच प्रमाणात आणि त्याच रूपामध्ये खाल्ले तरच. त्यांचं प्रमाण जास्त होणं शरीरात जडपणा वाढवतं, ओलसरपणा चिकटपणा वाढवतं, भूक मंद होते, पचन डिले होतं. याउलट उष्ण पदार्थ जे विशेष करून चवीला तिखट आंबट खारट आहेत ते पदार्थ अन्न पचायलाच मदत करतात, भूक वाढवतात. पण इथे सुद्धा तोच नियम लागू पडतो. योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं आणि योग्य स्वरूपात घेतले गेले तरच. नाहीतर युरिनला आग होणं, हातापायाची डोळ्याची आग होणं, छातीत पोटात जळजळ होणं या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. औषधात मिरे, सुंठ ही उष्ण औषधं आहेत. चंदन, माळा, गुलाब हे थंड आहेत. आता यातलं उष्ण शीत औषध तुमच्यासाठी कुठलं द्यायचं ते आम्हा वैद्यांना ठरवू द्या. आपण आज हे समजून घेऊया की आपल्या स्वयंपाकघरात खाण्यापिण्यात वापरणाऱ्या गोष्टी कोणत्या उष्ण आहेत आणि कोणत्या थंड आहेत ते. आपल्या रोजच्या वापरातल्या धान्यांविषयी, भाज्यांविषयी, फळांविषयी आज आपण बोलूया. रोजच्या खाण्यात येणाऱ्या भाज्यांविषयी आधी बोलूया. भाज्यांचा विचार करताना मुळा, गाजर, आलं, लसूण, हळद ही सगळी कंदमुळं उष्णता वाढवणारी आहेत. आणि बटाटे, रताळे ही सगळी शीतगुणाची म्हणजे अंगात थंडपणा आणणारी आहेत. पालेभाज्यांविषयी बोलायचं झालं तर पालेभाजी कमीत कमी आणि दुसरा ऑप्शन नसेल तरच खा असं खरं तर आयुर्वेदानं सांगितलं आहे. आणि पालेभाज्या ज्या पावसाळ्यात भरपूर पाण्यावर उगवतात, हिरव्यागार टवटवीत दिसतात, खरं तर त्या थंड हव्यात. पण त्यांच्यातसुद्धा शेपू, मेथी, करडई, आंबट चुका या भाज्या उष्णता वाढवणाऱ्या आहेत. पालक, माठ, चाकवत या थंड आहेत. शेवगा, भेंडी, गवारी, वांगी, केळफूल हे उष्ण, कोबी, फ्लॉवर त्या मानानं थंड आहे. दुधी भोपळा, लाल भोपळा, तोंडली, दोडका, पडवळ या भाज्यासुद्धा थंड कॅटेगरीतल्या आहेत. भाज्यांचा विषय निघालायच तर सांगते, या वेलीवरच्या भाज्या भोपळा, दुधी भोपळा, दोडका, पडवळ वगैरे किंवा पालकाची भाजी करताना आपण त्यात झणझणीत आलं लसूण पेस्ट घातली किंवा हिरव्या मिरचीचा भरपूर ठेचा आणि भरपूर गरम मसाला घातला किंवा तिखट शेंगदाणा कूट गरम मसाला घातला तर या भाज्यांच्या थंड गुणाचा परिणाम अजिबात दिसत नाही. वरून घातलेल्या गरम मसाला, आलं लसूण मिरचीच्या उष्ण गुणांमुळे उलट उष्णतेचाच त्रास होतो, छातीत जळजळ वाढायला लागते. म्हणून इथंसुद्धा जरा सगळ्या गोष्टींचा विचार करूनच भाज्यांची रेसिपी ठरवणं गरजेचं आहे. फळांचा विचार करायचा झाला तर केळी, चिकू, पेरू, द्राक्ष, सीताफळ, रामफळ, अंजीर, फणस, सफरचंद आणि अगदी आंबासुद्धा थंड गुणाचा आहे. पण फळं खाण्याचा अतिरेक करू नये असं आयुर्वेदानं सांगायचं कारण हेच आहे की ही फळं थंड आहेत, त्यामुळे पचायला थोडी जड असतात, थोडी उशिरा पचतात. थंड आहेत म्हणूनच सर्दी खोकला दमा असणाऱ्यांनी की खाऊ नयेत. पपई उष्ण आहे म्हणून ती पचायला हलकी असं अजिबात नाही. पपईचा ज्यूस ग्लासभर पिणं असा पपईचा अतिरेकसुद्धा त्रासदायक ठरू शकतो.
फळं खाताना काय काळजी घ्यायला हवी याविषयी आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये डिटेल बोललेलो आहोतच. ते नियम सांभाळूनच फळं खायला पाहिजेत, मग ती थंड असू देत किंवा गरम. असाच सध्या वादाच्या वावटळीत सापडलेला पदार्थ म्हणजे दही. पोटात थंडावा हवा आहे, उत्तम प्रोबायोटिक हवं आहे, मग दही खा असा प्रचार जवळपास सगळेजणच करतात. पण दही आयुर्वेदाच्या मतानुसार उष्ण आहे. उष्णतेचा आजार असेल, मूळव्याध असेल, तोंड येत असेल, हातापायात, छातीत, पोटात आग असेल तर दही खाऊन त्रास वाढतो. मग दह्याला पर्याय काय? दह्याला उत्तम पर्याय आहे ताक. पण एक सांगू का, ताक हे सुद्धा उष्णता वाढवतं जर ते खूप घट्ट असेल, आंबट असेल तर. ताक तुमच्या शरीरावर काय इफेक्ट दाखवणार आहे ते तुम्ही कसं बनवता यावर पण अवलंबून आहे, आणि शिवाय त्यात काय काय मिक्स करता यावर सुद्धा ते ठरतं. भरपूर पाणी घालून व्यवस्थित घुसळून लोणी काढलेलं ताक शरीराला त्रासदायक ठरत नाही. उलट ते भूक वाढवतं, पचन सुधारायला उपयोगी ठरतं. IBS सारखे पोटाचे आजार किंवा मूळव्याधीमध्ये जर ताक अमृतासारखं उपयोगी ठरतं. मग अशा वेळी ताकाच्या सौम्य अशा उष्ण गुणाकडे दुर्लक्ष करणं चांगलं. दही ताक उष्ण असलं तरी लोणी मात्र थंड आहे. जेवणाला चव देणाऱ्या मिठाविषयी बोलायचं झालं तर मीठ, जे आपण रोज स्वयंपाकात वापरतो, जे समुद्राच्या पाण्यापासून मिळतं, ते मीठ उष्ण गुणाचं, तर सैंधव हे थंड गुणाचं आहे. रोजच्या वापरातल्या धान्यांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, नाचणी ही धान्य शीतगुणाची, बाजरी मात्र उष्ण आहे. आता गहू कुणी खायचा, ज्वारी कुणी खायची, तांदूळ कुणी खायचा हे उत्तर शोधताना मात्र त्या प्रदेशानुसार धान्य खाण्याचा सल्ला मी देते. शिवाय एकट्या ज्वारी किंवा तांदळाची भाकरी खाण्याऐवजी उन्हाळ्यात यामध्येच नाचणी आणि हिवाळ्यात बाजरी मिक्स करून खाल्लं तर ते जास्त हेल्दी ठरतं. इथं गार गरम वातावरणाचा विचार करून धान्य निवडणं उपयोगी आहे. मांसाहाराच्या बाबतीत एक लक्षात घेऊया, चिकनपेक्षा मटण जरी थोडं थंड असलं तरी दोन्हीमध्ये गरम मसाला, इतर वाटप बिटप जर भारंभार घातलं गेलं तर दोन्हीही उष्णता वाढवतात. कडधान्यांचा विचार करताना पावटा, कुळीथ, उडीद ही 3च कडधान्य उष्ण आहेत, बाकी थंड आहेत. म्हणूनच पचनशक्ती कमकुवत असेल तर मोड आलेली कोणतीही कडधान्य खाऊन चालत नाही. एक खोबरेल तेल सोडलं तर बाकीची सगळी तेलं म्हणजे करडई, शेंगदाणा, मोहरीचं तेल सगळी तेल उष्ण आहेत. गरम मसाल्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर छोटा वेलदोडा सोडलं तर सगळे गरम मसाले हे गरमच आहेत. चारोळी, मखाणा, सुकं अंजीर, खजूर सोडलं तर सगळे ड्रायफ्रूट्स उष्ण आहेत. पण गरम मसाले काय किंवा ड्रायफ्रूट्स काय शरीरात अतिरेकी उष्णता तेव्हाच निर्माण करतात जेव्हा ते अतिप्रमाणात खाल्ले जातात. काजू, पिस्ता, बदाम जर मुठी भरभरून खाल्ले तर उष्णता वाढल्याची लक्षणं दाखवतात. गरम मसाला भरभरून वापरला तर तो अंगातली उष्णता वाढवतो, किंवा गरम मसाल्यातला एखादा पदार्थ जसं की मिरे किंवा मेथी याचा काढा करून घेतला, किंवा चमचा मेथीची पावडर, दालचिनीची पावडर, जवस पावडर जर खाण्यात आली तर उष्णता वाढते. थोडक्यात काय, हे थंड पदार्थ, उष्ण पदार्थ हे तेव्हाच त्रासदायक ठरतात ज्या वेळेला ते प्रमाणाबाहेर वापरले जातात, चुकीच्या सीझनमध्ये वापरले जातात, आणि ज्या लोकांना सहन होणार नाहीत अशा माणसांना ते त्रास देतात. म्हणूनच इथे शांतपणे विचार करणं आणि तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मला वाटतं या विषयावर बोलताना आज बऱ्यापैकी गार गरमची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती करून घ्यायला आवडेल नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर मात्र लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पुन्हा आपण लवकरच भेटू नवनवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.